बघूयात। नगर विकास विभागाचा मोठा निधी वर्ग करायचा असेल तर त्याआधी फाईल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास विभाग आहे। मात्र आता या खात्याचा मोठा निधी वाटप असेल तर त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची परवानगी लागणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निधी वाटपाला मुख्यमंत्र्यांनी लगाम घातल्याचं दिसतंय। नगर विकास विभागाचा निधी हा स्वपक्षीय आमदार नगरसेवक यांना दिला जातो। त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या आमदारांना आणि नगरसेवकांना हा निधी मिळत नाही अशी तक्रार होती। त्याचसोबत निधीचं समप्रमाणामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटप झालं का नाही याचीही खात्री मुख्यमंत्री कार्यालय करणार आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाच्या निधीवरती आता मुख्यमंत्र्यांची बारीक नजर असेल असं बोललं जात आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भामध्ये अधिक चर्चा करूया। अभिषेक, नक्की असं काय कारण आहे ज्यामुळे अशा पद्धतीने कुठेतरी एक मॉनिटरिंग केलं जाणार आहे नगर विकास खात्याच्या निधीचं, आणि ते कशा पद्धतीने केलं जाणार आहे? नगर विकास विभागाच्या विविध योजना असतात आणि या योजनांच्या मार्फत महापालिका असतील किंवा मग नगरसेवक किंवा आमदार असतील त्यांना निधी वाटप हा होताना आपल्याला पाहायला मिळत असतो। एकूणच या सगळ्या योजनांच्या मार्फत जेव्हा महापालिकांना हा निधी जातो तेव्हा त्याचं समसमान वाटप झालं पाहिजे अशा प्रकारची एक प्रथा आहे। मात्र मागील काही वर्षांमध्ये तशा प्रकारे गोष्टी न होता कुठेतरी त्यामध्ये बदल आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। प्रामुख्याने मागील वर्षांमध्ये जर का पाहायचं तर नगर विकास विभागाकडे कुठेतरी शिवसेनेची महापालिका असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताकद आणि रसद पुरवण्याचा प्रयत्न हा आपल्याला स्थानिक नगरसेवक असेल किंवा मग आमदार असेल त्यांना होताना पाहायला मिळालेला आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात तक्रारी ज्या आहेत त्या येताना पाहायला मिळालेल्या आहे। या अधिवेशनात देखील काही आमदारांकडनं मुख्यमंत्र्यांना थेटपणे तक्रार करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपल्याला घेताना पाहायला मिळालेला आहे। एकूणच या योजना ज्या आहेत त्याचा जो मोठा निधी आहे तो निधी आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या मंजुरीशिवाय देता येणार नाही आहे आणि त्यामुळेच कुठेतरी याच्यावर देखील या निधीवर देखील आता करडी नजर आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जे नवीन नगरसेवक किंवा मग जे बाहेरून नगरसेवक येत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा प्रयत्न हा नगर विकास विभागाकडनं होताना पाहायला मिळतो आहे आणि त्यावरच कुठेतरी आक्षेप जो आहे तो काही आमदारांकडनं घेण्यात आलेला आहे। या संदर्भात तक्रार करण्यात आली आणि त्यामुळे आता एकूणच नगर विकास विभागाच्या निधीवर ही करडी नजर मुख्यमंत्र्यांची आपल्याला पाहायला मिळणार आहे।